अरे नमस्कार नमस्कार मंजेरी मॅडम. साळुंके ओळखलं का? अरे वा 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 वा. अच्छा, ते ऍडमिशनचं काय झालं? नाही. अहो हो मंजेरी मॅडम, असं काय करताय तुम्ही? अहो मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, आमच्या क्लासमध्ये ऍडमिशन घ्या. अहो ठीक आहे, ऍडमिशन नका घेऊ, निदान तुमचा फोटो तरी द्या. हो मंजेरी मॅडम, ऐकून तर घ्या. हो हे बघा, तुमचा फोटो आणि नाव एवढंच हवं, बाकी काहीच नको. हो यासाठी सुद्धा आमचे सर तुम्हाला पैसे द्यायला तयार आहेत. हा ही आहे तुमची आई. अरे वा 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 वा. नमस्कार नमस्कार आई. कशा आहात? तब्येत ठीक आहे ना? हा, बरं वाटलं ऐकून. अहो मी साळुंके, यांना ओळखतो मी. अहो खरं तर मी यांना आमच्या क्लासमध्ये ऍडमिशन घ्या म्हणून सांगायला आलो. हो पण हे ऐकतच नाहीयेत. हो म्हटलं ऍडमिशन नका घेऊ, निदान फोटो तरी द्या. हो तेही द्यायला तयार नाहीये. आता आता तुम्हीच तिला समजावून सांगा काहीतरी. हो यासाठी आमचे सर हिला भरपूर पैसे द्यायला तयार आहेत. हा फक्त हिचं नाव आणि फोटो हवाय, बस, बाकी काहीच नकोय. हो हो तुमच्या मुलीचंच भलं आहे त्याच्यात. आता मला सांगा, एवढे पैसे असे सहज मिळतात का? हा हो समजावं हिला. ओ ओ आई थांबा. ओ ओ आई. हो म्हणजे मॅडम, असं काय करताय? हो मला त्यांच्याशी तरी बोलू द्या. हे बघा, पोलीस वगैरे कशाला हवे? आपण आपापसातच बोलून काय ते प्रकरण मिटवू ना. हो हे बघा, थोडा विचार करा. हे एथिक्स वगैरे काहीच नसतो. भावना बाजूला ठेवा आणि विचार करा. निव्वळ व्यवहार आहे हा, आणि याचे भरपूर पैसे मिळतील. आता आता तुम्हाला काय वेगळं सांगायचं? हा आजकाल याच्या काय पैशाशिवाय काही चालतं का? हा म्हणजे आता तुम्हीच बघा ना, तुमची आई आजारी आहे, औषध पाण्याचा खर्च, तुम्हाला शिक्षण घ्यायचंय त्याचा खर्च, शिवाय मी ऐकलंय की तुम्ही नवीन घराच्या शोधात आहात. हो, त्यालाही पैसे लागतीलच नाही. अहो म्हणजे मी फक्त एवढंच म्हणतोय की आमची ऑफर आहे ती ती ऍक्सेप्ट करा, बस, बाकी काही. हो ठीक आहे ठीक आहे, पोलीस नको, मी जातो. हा पण जरा विचार करा.